नमस्कार विद्यार्थ्यांनो, फिटर ट्रेडच्या आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मॉड्यूल 1 सुरक्षा म्हणजेच सेफ्टी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. वर्कशॉपमध्ये काम करताना स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा हे आपण आज शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्लाइड 1. फिटर प्रथम वर्ष ट्रेड प्रॅक्टिकल सुरक्षा. समोर स्क्रीनवर बघा. आजचा आपला विषय आहे 1.1.02 वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरण्याचे शिक्षण आणि सुरक्षित वृत्ती विकसित करणे. वर्कशॉपमध्ये सेफ्टी फर्स्ट म्हणजेच सुरक्षा हीच पहिली प्राथमिकता असते. हा क्लास नीट समजून घेतला तर तुमचे प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेचे 100% मार्क्स पक्के आहेत. स्लाइड 2. महत्त्वाच्या तांत्रिक संकल्पना. आता आपण वर्कशॉपमधील काही महत्त्वाच्या तांत्रिक संकल्पना समजून घेऊया. 1. PPE म्हणजे काय? कामगाराला औद्योगिक धोके, इजा किंवा अपघातांपासून सुरक्षित ठेवणारी उपकरणे. लक्षात ठेवा, ही उपकरणे धोका नष्ट करत नाहीत, तर धोक्यापासून आपल्या शरीराचा बचाव करतात. 2. धोका म्हणजे काय? अशी कोणतीही वस्तू, परिस्थिती किंवा कृती ज्यामुळे माणसाला इजा होऊ शकते किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. 3. सुरक्षित वृत्ती. अपघात इतरांनाच होतो मला नाही, हा अति आत्मविश्वास टाळणे आणि स्वतःहून सुरक्षेचे नियम पाळण्याची मानसिकता ठेवणे म्हणजेच सुरक्षित वृत्ती. 4. हाऊसकीपिंग. कामाची जागा अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटक्या अवस्थेत ठेवणे. इंग्रजीत एक म्हण आहे, अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. प्रत्येक वस्तूला एक जागा आणि प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर. स्लाइड 3. वर्कशॉपमधील संभाव्य धोके. 360 डिग्री हॅझार्ड मॅप. वर्कशॉपमध्ये चहूबाजूंनी कोणते धोके असू शकतात? याला आपण 360 डिग्री हॅझार्ड मॅप म्हणतो. 1. यांत्रिक किंवा भौतिक, जसे की क्रेनमधून एखादी अवजड वस्तू डोक्यावर पडून गंभीर दुखापत होणे. 2. भौतिक धोका. यंत्रांचा खूप मोठा आणि कर्कश आवाज, हाय डेसिबल नॉईज, ज्यामुळे श्रवणशक्ती नष्ट होण्याचा धोका असतो. 3. रासायनिक. वेल्डिंग करताना निघणारा विषारी धूर किंवा धूळ श्वासावाटे फुफ्फुसात गेल्याने होणारे आजार. 4. हाऊसकीपिंग धोका, स्लिप्स अँड ट्रिप्स. समजा जमिनीवर तेल सांडले आहे, स्पिल, तर तिथे घसरून पडण्याचा मोठा धोका असतो. स्लाइड 4. मास्टर चीट शीट. PPEचे वर्गीकरण. आता आपण शरीराच्या वेगवेगळ्या भागांनुसार PPEचे वर्गीकरण पाहूया. डोक्यासाठी सेफ्टी हेल्मेट PPE 1. पायांसाठी सेफ्टी शूज PPE 2. श्वसनसंस्थेसाठी रेस्पिरेटर किंवा मास्क PPE 3. हातांसाठी ग्लव्ज हातमोजे PPE 4. डोळ्यांसाठी सेफ्टी गॉगल्स PPE 5. पूर्ण शरीरासाठी एप्रन PPE 6. कानांसाठी इयर मफ्स PPE 7. आणि उंचावर काम करताना सेफ्टी हार्नेस PPE 8. स्लाइड 5. पायांचे रक्षण इंडस्ट्रियल सेफ्टी शूज PPE 2. सगळ्यात आधी पायांचे रक्षण. यासाठी आपण सेफ्टी शूज वापरतो. या शूजच्या पुढच्या भागात एक स्टीलची मजबूत वाटी असते, स्टील टो कॅप. चुकून एखादा जड जॉब किंवा हतोडा पायावर पडला तर बोटे चिरडण्यापासून हे आपल्याला वाचवते. तसेच याचा तळ अँटी स्लिप सोल घसरत नाही, ज्यामुळे तेलकट जमिनीवर पडण्यापासून बचाव होतो. स्लाइड 6. डोळ्यांचे रक्षण सेफ्टी गॉगल्स. डोळ्यांच्या रक्षणासाठी आपण सेफ्टी गॉगल्स वापरतो. यामध्ये पारदर्शक पॉलिकार्बोनेट लेन्स आणि बाजूने धातूचे कण आत येऊ नयेत म्हणून साईड शील्ड्स असतात. ग्राइंडिंग, ड्रिलिंग आणि चिपिंग करताना अत्यंत वेगाने उडणारे धातूचे कण डोळ्यात शिरल्यास अंधत्व येऊ शकते, त्यामुळे गॉगल्स वापरणे अनिवार्य आहे. स्लाइड 7. श्रवणशक्तीचे रक्षण इयर मफ्स. जिथे यंत्रांचा आवाज 85 डेसिबलपेक्षा जास्त असतो, उदाहरण जनरेटर रूम किंवा फोर्जिंग शॉप, तिथे सतत काम केल्याने कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी इयर मफ्स वापरतात. यामध्ये आवाजाला रोखणारे जाड स्पंजचे कुशन अकॉस्टिक फोम असते. स्लाइड 8. श्वसनसंस्था PPE 3 आणि पूर्ण शरीरासाठी PPE 6. वेल्डिंगसारखं काम करताना हवेत सूक्ष्म धूळ आणि विषारी गायू मिसळतात, ज्यामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. तिथे इयर मफ्स वापरणे आणि योग्य वायू विवेचन असणे गरजेचे आहे. तसेच उडणारे गरम कण किंवा रसायनांचे शिंतोडे ॲसिड स्प्लॅशिंग अंगावर पडण्यापासून बचाव करण्यासाठी लेदर किंवा कॅनव्हासचे एप्रन संपूर्ण शरीरावर घातले जाते. स्लाइड 9.
हातमोजे PPE 4 एक अत्यंत महत्त्वाची सूचना. गरम वस्तू, तीक्ष्ण कडा किंवा रसायनांपासून हाताचे रक्षण करण्यासाठी आपण लेदरचे हातमोजे, स्प्लिट लेदर सेफ्टी ग्लोव्ज वापरतो. पण विद्यार्थ्यांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची सूचना, एक्सेप्शन आहे. ग्राइंडिंग करताना हातमोजे कधीही घालू नयेत, कारण ग्राइंडिंग मशीनच्या फिरणाऱ्या चाकात हातमोजे अडकून आपला हात मशीनमध्ये ओढला जाऊ शकतो आणि मोठा अपघात होऊ शकतो. स्लाइड 10. PPE वापरण्याची 6 पायऱ्यांची कार्यपद्धती. द सेफ्टी सायकल. PPE वापरण्याची ही 6 स्टेप सायकल नेहमी लक्षात ठेवा. पायरी 1. कामाचे व धोक्याचे विश्लेषण करणे, हॅझार्ड ॲनालिसिस. पायरी 2. योग्य PPEची निवड करणे, सिलेक्शन. पायरी 3. PPEची तपासणी करणे, इन्स्पेक्शन. खराब PPE चुकूनही वापरू नका. पायरी 4. PPE परिधान करणे, डॉनिंग. पायरी 5. सुरक्षित कार्यपद्धतीचा अवलंब करून काम करणे, सेफ वर्किंग. आणि पायरी 6. काम झाल्यावर PPE काढून लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणे, डॉफिंग. स्लाइड 11. वर्कशॉपचे 5 सुवर्ण नियम, गोल्डन रूल्स. चला, वर्कशॉपचे हे 5 सुवर्ण नियम पाठांतर करून टाका. 1. सक्तीने वापर. वर्कशॉपमध्ये शूज आणि गणवेश कायम परिधान करा. 2. मशीन गार्ड्स. कोणत्याही मशीनचे सेफ्टी गार्ड काढून कधीही काम करू नका. 3. पूर्ण लक्ष. काम करताना मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळावा. 4. रिपोर्ट करा. हेल्मेट, गॉगल खराब किंवा तुटलेले असल्यास त्वरित इन्स्ट्रक्टरला सांगा. 5. स्वच्छता, हाऊसकीपिंग. जमिनीवर सांडलेले तेल त्वरित पुसून काढा. स्लाइड 12 व 13. तोंडी परीक्षा, वायवा, क्विक रिव्हिजन. आता पटकन आपल्या तोंडी परीक्षेची उजळणी करूया. हे प्रश्न तुम्हाला नक्की विचारले जातील. क्यू. PPEचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर: पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. क्यू. PPE 1 म्हणजे काय? डोक्याच्या संरक्षणासाठी सेफ्टी हेल्मेट. क्यू. PPEमुळे धोका कायमचा नष्ट होतो का? नाही, धोका नष्ट होत नाही, परंतु शरीराला होणारी इजा टाळता येते. क्यू. उंचावर काम करताना कोणते PPE वापरतात? सेफ्टी हार्नेस PPE 8. क्यू. चांगले हाऊसकीपिंग म्हणजे काय? कामाची जागा स्वच्छ ठेवणे आणि प्रत्येक वस्तू तिच्या ठरलेल्या जागेवरच ठेवणे. क्यू. डोळ्यांच्या संरक्षणासाठी कोणते PPE वापरतात? सेफ्टी गॉगल्स आणि वेल्डिंग करताना फेस शील्ड. स्लाइड 14. सारांश. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, सुरक्षा हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. PPEचे 8 प्रकार तुमच्या शरीराचा बचाव करतात, धोका नष्ट करत नाहीत. औद्योगिक क्षेत्रात काम करताना अपघात सांगून येत नाहीत, त्यामुळे सुरक्षितता ही तुमची सवय बनली पाहिजे. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. आजचा क्लाससाठी एवढेच. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो.